नमस्कार. विषयांतर यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत. श्रावण आला की मंदिरात गर्दी वाढते. घराघरात ओम नमः शिवायचा जप सुरू होतो आणि अनेक जण श्रावणातील प्रत्येक सोमवार उपवास करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, श्रावण महिनाच भगवान शिवाला इतका प्रिय का मानला जातो आणि श्रावणातील सोमवारच उपवासासाठी विशेष का मानला जातो? या उपवासामागे नेमकी कोणती कथा आहे आणि जर तुम्हालाही श्रावणाचा सोमवार उपवास करायचा असेल तर तो नेमका कसा करावा? चला आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. श्रावण महिना भगवान शिवाशी का जोडला गेला? हिंदू परंपरेत श्रावण महिना भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. यामागे अनेक पौराणिक कथा आहेत आणि धार्मिक परंपरा आहेत. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध संबंध आहे तो समुद्र मंथनाच्या कथेचा. देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केलं, पण अमृत बाहेर येण्याआधी समुद्रातून एक भयंकर विष बाहेर आलं. या विषामुळे संपूर्ण सृष्टी धोक्यात आली. तेव्हा देव दानव भगवान शिवाकडे गेले. सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून भगवान शिवांनी ते विष स्वतः प्राशन केलं. हे विष त्यांच्या कंठात थांबलं आणि त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला. म्हणूनच भगवान शिवांना नीलकंठ असं म्हटलं जातं. श्रावण महिन्याशी या घटनेचा संबंध जोडणारी परंपरा विशेषतः प्रचलित आहे. म्हणून या काळात शिवलिंगावर जलाभिषेक करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. इथे एक सुंदर आध्यात्मिक अर्थही दिसतो. जगाचं विष स्वतःमध्ये घेऊनही ते जगाला नष्ट होऊ देत नाहीत. हे शिवाच्या त्यागाचं प्रतीक मानलं जातं. मग सोमवारच का? आता दुसरा प्रश्न, श्रावणातला सोमवारच विशेष का? सोम म्हणजे चंद्र आणि भगवान शिवांच्या जटांमध्ये आपल्याला चंद्रकोर दिसते. म्हणून सोमवारचा संबंध भगवान शिवाशी जोडला जातो. सामान्य सोमवारच शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो. पण जेव्हा श्रावण महिना आणि सोमवार एकत्र येतात तेव्हा या दोन्ही धार्मिक परंपरांचा संगम होतो. म्हणूनच श्रावण सोमवार हा शिवभक्तांसाठी विशेष दिवस मानला जातो. पुराण परंपरेतही सोमवारच्या व्रताला महत्त्व दिलं आहे. काही ग्रंथ परंपरांमध्ये तर वर्षभराचे सोमवार व्रत शक्य असेल तर श्रावणातील सोमवार व्रत करण्याचा उल्लेख आढळतो. मग लोक श्रावण सोमवारचा उपवास का करतात? यामागे प्रत्येकाची वेगळी श्रद्धा असू शकते. काही लोक भगवान शिवाची भक्ती आणि कृपा मिळावी म्हणून उपवास करतात. काही जण मनःशांती आणि आत्मसंयमासाठी करतात. तर काही परंपरांमध्ये विवाह आणि कौटुंबिक सुखासाठीही सोमवारचं व्रत केलं जातं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. व्रत म्हणजे फक्त दिवसभर अन्न न खाणं नाही. व्रत म्हणजे एक प्रकारचा संकल्प आणि संयम. म्हणजे त्या दिवशी शरीरासोबत मनावरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न. म्हणूनच फक्त उपाशी राहून दिवसभर राग, चिडचिड, भांडण आणि नकारात्मक विचार केले तर व्रताचा आध्यात्मिक हेतूच कमी होतो. श्रावण सोमवारचा उपवास नेमका कसा करावा? आता सर्वात महत्त्वाचा भाग, जर तुम्हाला श्रावण सोमवारचं व्रत करायचं असेल तर सामान्यतः अशी पद्धत पाळली जाते. सकाळी लवकर उठणे. सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावं. स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर भगवान शिवासमोर मनापासून संकल्प करावा. आज मी श्रद्धेने आणि संयमाने श्रावण सोमवारचं व्रत करीत आहे, अशा पद्धतीने. शिवपूजा आणि जलाभिषेक. घरात शिवलिंग असेल तर त्यावर स्वच्छ पाणी अर्पण करू शकता. शक्य असल्यास मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावा. दूध, पंचामृत इत्यादी अर्पण करण्याची ही परंपरा आहे. त्यानंतर बेलपत्र, पांढरी फुलं अर्पण केली जातात.
आणि सर्वात सोपा मंत्र ओम नमः शिवाय हा मंत्र श्रद्धेने म्हणावा. आता उपवासात नेमकं काय खायचं? आता सगळ्यांनी एकसारखा उपवास करायलाच हवा असं नाही. परंपरेनुसार उपवासाचे वेगवेगळे प्रकार आढळतात. काही जण पूर्ण उपवास करतात, काही जण फक्त फळं, दूध किंवा इतर फलाहार घेतात, तर काही जण एक वेळ सात्विक उपवासाला योग्य असा आहार घेतात. उपवासाच्या आहारात प्रदेशानुसार साबुदाणा, बटाटा, शेंगदाणे, राजगिरा, मखाना, कुट्टू किंवा इतर व्रताचे पदार्थ वापरले जातात. महाराष्ट्रात साबुदाणा खिचडी हा अतिशय परिचित उपवासाचा पदार्थ आहे. सामान्यतः धान्य, मांसाहार आणि इतर काही परंपरांमध्ये कांदा, लसूण टाळला जातो. मात्र उपवासाचे नियम कुटुंब, प्रदेश आणि परंपरेनुसार बदलू शकतात. आणि एक महत्त्वाची सूचना, उपवास म्हणजे शरीराला त्रास देणे नाही. ज्यांना आरोग्याशी संबंधित काही अडचणी आहेत, औषधं सुरू आहेत, गर्भावस्था आहे किंवा दीर्घकाळ उपाशी राहणं योग्य नाही, त्यांनी कठोर उपवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. मग सोमवारी आणखी काय करायला हवं? श्रावण सोमवार फक्त पूजा आणि उपवासाकरता मर्यादित नाही. त्या दिवशी शक्य असेल तर भगवान शिवाचं नामस्मरण करा. ओम नमः शिवायचा जप करा. शिव महिम्न स्तोत्र, शिवचालिसा किंवा आपल्या श्रद्धेनुसार शिवाशी संबंधित स्तोत्र ऐका किंवा वाचा. शक्य असल्यास मंदिरात जा. आणि सर्वात महत्त्वाचं, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. राग, वाद, अपशब्द, द्वेष आणि अनावश्यक नकारात्मकता टाळण्याचा प्रयत्न करा. कारण व्रताचा खरा अर्थ केवळ पोटावर नियंत्रण ठेवण्यात नाही, तर स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात आहे. आता पाहूयात बेलपत्राचं महत्त्व काय आहे. श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा विशेष प्रसिद्ध आहे. बेलपत्र साधारणपणे 3 पानांचं असतं आणि ते भगवान शिवाला प्रिय मानलं जातं. म्हणून जलाभिषेकानंतर बेलपत्र अर्पण केलं जातं. पण पूजा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला अर्पण केलेल्या वस्तूंपेक्षा त्यामागची श्रद्धा महत्त्वाची आहे. महागडी पूजा करण्यापेक्षा मनापासून केलेली साधी पूजा हीच परंपरेची सुंदर बाजू आहे. संध्याकाळी काय करायचं? संध्याकाळी तुम्ही पुन्हा भगवान शिवाची पूजा किंवा आरती करू शकता. शक्य असल्यास सोमवार व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी. त्यानंतर आपल्या परंपरेनुसार उपवास सोडावा. काही परंपरांमध्ये सूर्यास्तानंतर किंवा संध्याकाळच्या पूजेनंतर उपवास सोडतात, तर काही जण दुसऱ्या दिवशी पारणं करतात. म्हणून आपल्या कुटुंबाची परंपरा आणि स्थानिक पंचांगानुसार पद्धत ठरवणं योग्य आहे. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, श्रावण सोमवारचा सगळ्यात सुंदर अर्थ कदाचित हा आहे: एक दिवस स्वतःसाठी थांबणं, थोडं कमी खाणं, थोडं कमी बोलणं, थोडं कमी रागावणं आणि थोडं जास्त स्वतःकडे पाहणं. भगवान शिव म्हणजे केवळ मंदिरातील शिवलिंग नाही, तर संयम, शांतता, त्याग आणि स्वीकाराचं प्रतीक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणूनच या श्रावण सोमवारी फक्त एवढीच प्रार्थना करूया: महादेव, माझ्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर कर. एवढंच नाही, तर त्या अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती आणि मनःशांती मला दे. हर हर महादेव. आणि तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या घरी श्रावण सोमवार कसा साजरा केला जातो. हर हर महादेव.